शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे आणि माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यात जुनी मैत्री आहे। ते एकनाथ शिंदे यांना सोडून जाणार नाहीत असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। काल राजेंद्र पाटील आणि राजेश टोपे यांची बंद खोली चर्चा झाली होती। या भेटीवरून राजकीय वर्तुळामध्ये तर्क वितर्क हे लढवले जात आहेत। यावरूनच मुश्रीफ यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। आत्ताच्या घडीची मोठी बातमी पाहतोय की शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे आणि माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामध्ये जी जुनी मैत्री आहे ते एकनाथ शिंदे यांना सोडून जाणार नाहीत असं मोठं विधान आता हसन मुश्रीफ यांनी केलेलं आहे। येणाऱ्या लोकसभेसाठी निवडणुकीमध्ये दोन्ही ज्या लोकसभा जागा आहेत त्या प्रचंड मतांनी निवडून आणण्याचं ठरलेलं आहे। यड्रावकर हा एकनाथ शिंदे गटाचे आहेत, म्हणजे त्यांच्या घटक पक्षाचे आहेत। सदाभाऊ खोत आणि बच्चू कडू हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। आता काय त्यांचं असतील ते नेते मंडळी त्यांना बोलवून घेतील, त्यांची नाराजी दूर करतील। आणि आज सत्ता एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांना सोडून राजेंद्र पाटील जातील कसे?